नमस्कार. आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये अशा प्रकारच्या ह्या मातीच्या पंत्या म्हणजेच दिवे विकत आणले जातात. दिवाळीनंतर आपण हे दिवे कचऱ्यामध्ये टाकतो किंवा असेच रिकामे पडून असतात. तर अशा ह्या टाकाऊ दिव्यांपासून आज आपण असा वापर पाहणार आहोत की ज्यामुळे आपले भरपूर पैसे सुद्धा वाचतील, जिभेची चव वाढेल, सोबतच घरात प्रसन्नता सुद्धा वाढेल आणि वर्षभरासाठी या दिव्यांचा आपण वापर करू शकतो. तो कसा करायचा, चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून प्रत्येक ट्रिक तुमच्या लक्षात येईल. आता हे दिवाळीला पेटवलेले दिवे आपण 4-5 दिवस हे दिवे लावतो, त्यानंतर असे हे दिवे रिकामे पडून असतात. यामध्ये काही वाती सुद्धा शिल्लक असतात. आता ह्या वातींचं करायचं काय ते सर्वात आधी आपण पाहू, त्यानंतर मग दिव्यांचं काय करायचं ते बघू. अशा ह्या वाती अर्धवट पेटलेल्या सगळ्या ह्या एका दिव्यामध्ये काढून घेते. तुम्ही मोठ्या साईजचा दिवा सुद्धा घेऊ शकता, जास्त दिवे असतील तर, किंवा एखादी वाटीमध्ये सुद्धा पेटवू शकता. पण वाटी ही काळी होते म्हणून शक्यतो अशा ह्या दिव्यामध्येच मी ह्या वाती सगळ्या ठेवल्या. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 आपल्याला लवंग घालायची आहे. लवंग मध्ये हलका तिखटपणा असतो, त्यामुळेच हा दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो घरामध्ये डास, मच्छर किंवा बारीक अशी चिलटं असतील, माशा असतील त्या सुद्धा सहज निघतात. त्यानंतर आपल्याला घालायचा यामध्ये कापूर. तर जो पूजेचा कापूर असतो ना, भीमसेनी कापूर, त्या कापूरचा मी या ठिकाणी वापर करते. तुम्ही वळीचा कापूर जरी घेतला असेल तरी सुद्धा 2-3 वळ्या तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तेजपान घेतलेला आहे. तेजपान सुद्धा घरातील निगेटिव्ह एनर्जी काढण्याचं काम करते. एक तेजपान घेतलेला आहे. कमी वाती आहे म्हणून मी एक छोट्या तेजपानाचा वापर करते. अशा प्रकारे चुरून घालायचं आहे म्हणजे ते छान पेटतं. आता हा दिवा आपल्याला पेटवायचा आहे. हा दिवा जर का आपण संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये पेटवला तर घरामध्ये अगदी प्रसन्नता वाटते. जसं आपण घरामध्ये होम हवन करतो ना, त्यानंतर एक असा वेगळा सुगंध येतो घरामध्ये आणि अगदीच प्रसन्न असं वातावरण सुद्धा होतं. बघू शकता अशा प्रकारे हा दिवा पेटल्यानंतर पूर्ण घरामध्ये आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर एका जागेवरती ठेवून द्यायचा आहे. अशा ह्या दिव्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी तर निघतेच, पण घरामध्ये खूप छान असा सुगंध येतो, जो मार्केटचा कुठलाही महागडा रूम फ्रेशनर आपल्याला हा सुगंध देऊ शकत नाही. एवढा छान असा हा मस्त सुगंध घरामध्ये दरवळत असतो. तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला कमेंट्स करून कळवा. दिव्यामध्ये आपण तेल घालतो, तेलामुळेच दिव्याला चिकटसरपणा आलेला असतो आणि चिकटसरपणा आल्यामुळे त्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. म्हणून हे दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहे. आता दिवे स्वच्छ करण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि गरम पाण्यामध्ये दिवे टाकले. त्यामध्ये भांडी घासण्याचं कुठलंही आपल्याकडे जे लिक्विड असेल ते लिक्विड घालायचं आहे, किंवा वॉशिंग पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता लिक्विड नसेल तर. लिक्विड 1 चमचा घातलं. पाणी हे उकळत आहे. छान अशा उकळत्या पाण्यामध्ये हे दिवे आपल्याला उकळून घ्यायचे आहे, म्हणजे संपूर्ण असा हा चिकटपणा दिव्याला आलेला निघतो. बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्येच हे दिवे आपल्याला राहू द्यायचे आहे. बघू शकता दिव्याचा जो चिकटपणा आहे तो सुद्धा सहज निघतो. त्यानंतर 3-4 मिनिटानंतर दिवे हे उकळत्या पाण्याच्या आतमधून काढायचे आहे. सगळे दिवे हे गरम पाण्यातून काढल्यानंतर स्वच्छ धुवायचे आहे. पुन्हा कढईमध्ये घालते आणि यावरती आता गार पाणी घालायचं आहे आणि हाताने छान रगडून हे दिवे स्वच्छ असे धुवायचे आहे. नंतर गार पाण्याचाच वापर करायचा आहे. गार पाण्याने अशा प्रकारे हाताने चोळून घेते एक दिवा, म्हणजे छान असा तो व्यवस्थित असा स्वच्छ होईल. बघू शकता जो स्वच्छ झालेला दिवा वेगळ्या ताटामध्ये काढत घ्यायचा आहे. अशाच प्रकारे संपूर्ण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे. पाणी बघू शकतात किती घाण झालेलं आहे. हे पाणी काढायचं आहे. पुन्हा दुसरं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा दिवे घालते. पुन्हा हाताने व्यवस्थित असे हे दिवे रगडून घ्यायचे आहे. माती, चिकटसरपणा सगळा हा दिव्यांचा निघालेला आहे. बघू शकता सगळे हे दिवे स्वच्छ असे आपण आता केलेले आहे. एकदम स्वच्छ असे हे दिवे झालेले आहे. चला आता दिव्याचा वापर कसा करायचा ते बघू. सर्वात आधी आपल्या घरामध्ये अशा प्रकारची ही जुनी अशी खिसणी असते. भरपूर जुनी जरी असली ना, त्याच्याने काही खिसलं जात नसेल, अशी खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीवरती ही मातीची पंती म्हणजेच हा मातीचा दिवा खिसायचा आहे. कितीही जुनी खिसणी असली, अजिबात धार नसलेली खिसणी जरी घेतली ना, तरी सुद्धा अगदी धारदार ही पंती त्या खिसणीला करत असते. फक्त काय करायचं आहे तर अशा प्रकारे ही मातीची पंती म्हणजेच दिवा खिसायचा आहे. जसं आपण खोबरं वगैरे खिसतो ना, तशाच पद्धतीनं ही पंती मी किसून घेत आहे. खाली पाहू शकता अशी माती पडत आहे. मस्त अशी धार आलेली आहे. बघू शकता
हात जरी फिरवत असला ना तरी भीती वाटत आहे हाताला लागण्याची. मोठी खिसणी जरी असली ना मैत्रिणींनो, मोठ्या खिसणीवरती सुद्धा आपण ही पंती अशा प्रकारे फिरवू शकता. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी ही पंती खिसून घेतलेली आहे. मस्त अशी छान धार आलेली आहे खिसणीला. खिसणी मी नंतर धुवून घेणार आहे स्वच्छ अशी, मगच तिचा वापर करणार आहे. बघू शकता अशी ही माती झालेली आहे. अगदी खरखरीत ही माती होत असते खिसल्यानंतर. त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडासा लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबू नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड घाला आणि सोबतच थोडेसे पाण्याचे थेंब घाला. सगळं मिश्रण मिक्स करून घ्या. बघू शकता हा तांब्याचा ग्लास आहे. खूप जुना आहे. असाच पडून होता. अगदी काळाकुट्ट झालेला आहे. पण काही सेकंदमध्येच हा तांब्याचा ग्लास अगदी नव्यासारखा होईल. तो कसा? असं हे मिश्रण घ्यायचं आहे. बघू शकता फक्त 2 बोट जरी लावले ना तरी अगदी सहज निघत आहे. आता हा जो ग्लास आहे मी छान असा घासून घेते. कुठल्याही पितांबरी पावडरची गरज नाही किंवा कुठल्याही केमिकलची गरज नाही. अगदी सहज या पंतीचा वापर करून आपण अगदी काळेकुट्ट तांब्या पितळाचे भांडे घासू शकतो. तांब्या पितळाचेच नव्हे तर ॲल्युमिनियमचे किंवा स्टीलचे भांडे सुद्धा घासू शकतो. स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे भांडे तुम्ही घासत असाल तर यामध्ये लिंबूचा रस आपण टाकला, तो टाकायचा नाही. तर थोडंसं मीठ टाकायचं, भांडे घासायचं लिक्विड टाकायचं म्हणजे भांड्यांना असलेला चिकटसरपणा सहज निघतो आणि घासून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी कुठल्याही घासणीचा वापर करत नाही. बघू शकता फक्त हातानेच हे मिश्रण घेऊन फिरवून घेत आहे. बघू शकता मिनिटं सुद्धा झालेले नाही तर काही सेकंदमध्येच हा काळाकुट्ट बऱ्याच दिवसापासून पडून असलेला ग्लास अगदी नव्यासारखा होईल. असं छान स्वच्छ आतमधून बाहेरून घासून घ्यायचा आहे, म्हणजेच हात फिरवून घ्यायचा आहे. आता हा घासून घेतलेला ग्लास मी तुम्हाला धुवून सुद्धा दाखवते. 1 रुपया सुद्धा खर्च न करता अशा ह्या रिकाम्या पडून असलेल्या दिव्यापासून आपण मस्त असे हे तांब्या पितळाचे भांडे घासू शकता. ग्लास हा तुमच्या समोरच धुवून घेतलेला आहे. पाणी हे घाण झालेलं आहे, त्यामुळे स्वच्छ पाण्याने आणखी हा ग्लास मी धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकता ग्लासला किती छान अशी चमक आलेली आहे. अगदी काळाकुट्ट झालेला ग्लास होता. मस्त अगदी नव्यासारखा हा दिसत आहे. अशाच प्रकारे तुम्ही भांडे घासून घ्या. मॅचर प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं. काही दिवसानंतर हे जे ब्लेड आहे त्यांची धार सुद्धा कमी झालेली असते. त्यामुळेच आपण जेव्हा मॅचरमध्ये भाज्या वगैरे किंवा कांदा बारीक करतो ना ते व्यवस्थित होत नाही. तर हे पान घ्यायचं आहे मॅचरचं आणि त्यावरती हा जो दिवा आहे तो अशा प्रकारे आपल्याला घासायचा आहे. बघू शकता छान अशी धार लागली जाते. मस्त अशी धार दिसत आहे ना. अगदी 1 रुपया सुद्धा खर्च न करता आपण अशा प्रकारे धार लावून घेऊ शकतात. फक्त मॅचरलाच नाही तर सुरी असेल आपल्याकडे तर सुरीला सुद्धा काही कालांतराने धार ही कमी होते. सुरीची व्यवस्थित कापलं जात नसेल तर सुरीला सुद्धा अशा प्रकारे धार आपण लावू शकता. जर का बाहेर आपण गेलो धार लावायला सुरीला तर 15 ते 20 रुपये सहज घेऊन घेतात. पण आपण जर का दिव्याने अशाच प्रकारे जर का त्यावरती घासून घेतलं दिवा तर छान अशी धार लागते. सुरीलाच नव्हे तर विडा असेल तुमच्याकडे किंवा पावशी असेल त्याला सुद्धा धार लावायची झाली तर फक्त ही पंती घ्यायची आहे. हा मातीचा दिवा आणि पावशीवरती विड्यावरती अशा प्रकारे फिरवायचा आहे. बघू शकता विड्याला सुद्धा छान अशी ही धार लागत असते. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी ही पंती अशा प्रकारे फिरवून घेतलेली आहे. तर तुम्ही धार सुद्धा पाहू शकता. विड्याला छान अशी धार लागलेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही पावशीला सुद्धा धार लावू शकता. आता पुढची जी ट्रिक आहे गॅसवरती दिवा ठेवायचा आहे. दिवा मस्त कडकडीत असा तापून घ्यायचा आहे आणि हा तापलेला दिवा चिमट्याने उचलायचा आहे. दिवा छान असा कडकडीत तापल्यानंतरच गॅस बंद केलेला आहे. आता हा दिवा चहामध्ये टाकायचा आहे. बघू शकता असा हा गरम गरम दिवा चहामध्ये टाकले का अशी छान उकळी फुटत आहे. असा हा गरम दिवा चहामध्ये टाकल्यानंतर चहाला अतिशय छान अशी चव येते. जशी आपण मातीच्या भांड्यामध्ये चहा वगैरे बनवतो ना तंदुरी चहा सारखीच आपल्या या चहाला चव येत असते. त्यानंतर साधारण काही सेकंदसाठी हा चहा उकळू द्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. हा चहा ओतून घ्यायचा आहे. वाटणारच नाही का तुम्ही ही मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली नाही, फक्त दिवा टाकून ही चहा केलेली आहे. छान अशी तंदुरी चहासारखी चव आपल्या या चहाला येत असते. त्यानंतर चहा ही ओतून गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि दिवा स्वच्छ धुवून आपल्याला वर्षभरासाठी सुद्धा या दिव्याचा वापर करता येतो.
फक्त कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि मगच चहामध्ये टाकायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, तंदुरी चहा जर का प्यायची झाली तर कुठलंही भांडं घ्यायची गरज नाही. मातीचं फक्त दिव्यापासून मस्त आपण घरीच तंदुरी चहा हे करू शकतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही दिव्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.